राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा होता। सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विभागाच्या आणि जिल्ह्याच्या विकास कामांचा आराखडा तसेच शासकीय निधीतून झालेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला। मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येवर देखील अजित पवार यांनी उत्तरे दिली आहेत। पाहुयात ते काय म्हणाले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्नोत्तरी तासामध्ये आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी शेतकरी आत्महत्येविषयी प्रश्न विचारला। मराठवाडा विभागात वर्ष 2023 मध्ये डिसेंबर अखेर 1088 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत। तसेच चालू वर्ष 2024 पहिल्या महिन्यात 38 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत। सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा फेल पडली आहे। आपण याकडे कसे बघता या प्रश्नावरती अजित पवार म्हणाले की शासनाने विविध योजना राबवल्या आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणीही लिलाव करणार नाही, कोणीही कसली जबरदस्ती करणार नाही। आम्ही आवाहन करतो की शेतकऱ्यांनी टोकाचे पावले उचलू नये। यासह सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली। आम्ही ह्याच्याकडे असं बघतो की कुठलंही सरकार कुणाचंही असलं, ह्या गोष्टी कधीपासून सुरू झाल्यात ह्याचे सगळे साक्षीदार पत्रकार मित्र म्हणून आपण आहात। त्याच्याकरता वेळोवेळी अनेकदा अभ्यास करण्यात आला। त्याच्यातनं शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केंद्रांनी करून योजना करण्यात आल्या। आपण पण राज्य सरकारचा वेगवेगळा निधी जलसंधारण आणि जलसंपदा ह्याला जास्तीचा दिला। आपण शेतकऱ्यांनी सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून त्याला 0% व्याजाने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला। त्याचा व्याजाचा भुगदंड राज्य सरकारने सहन केला, काही बाबतीमध्ये केंद्र सरकारने सहन केला। त्याच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या काही किमती आहेत त्या आधारभूत किमती त्यांना ठरवून त्या बाबतीमध्ये दिल्या। मधी पाणीपट्टीचे दर एकदम 10 पट वाढले, ते पुन्हा पूर्ववत म्हणजे 100 रुपयाचा दर 10,000 रुपये झाला, तो पुन्हा 100 रुपयावर त्या ठिकाणी आपण आणला। हे करत असताना त्यांना पीक विम्याच्या करता स्वतः पैसे भरावे लागत होते, ते 1 रुपयामध्ये पीक विमा त्यांनी भरायचा, बाकीचे सगळे पैसे केंद्र सरकार राज्य सरकारने भरायचं। अशा प्रकारचा निर्णय होऊन हजारो कोटी रुपये आपण ते केंद्र सरकार राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वतीनं भरलेले आहेत। म्हणजे 0% व्याजाने कर्ज पुरवठा, त्यांना जे काही बियाणं खतं वगैरे असतील ते उपलब्ध करून देणं, त्याच्या संदर्भामध्ये 1 रुपयात हे विमा पीक विमा, अशा ज्या ज्या गोष्टी त्यांना करता येतील। पूर्वी तर त्यांना 10 रुपये शेकड्यांनी सावकाराच्याच दारात जावं लागायचं, आता तसं सावकाराच्या दारात जावं लागत नाही। आणि मधल्या काळामध्ये कर्जमाफीचा पण निर्णय घेतला की एकदा त्याचा 7-12 व्यवस्थितपणे करायचा। आताच्या सरकारने वेळेमध्ये परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायचा हा निर्णय घेतलेला आहे। कारण काही जण शेतकरी म्हणतात की बाबा आम्ही वेळेत परत भरतो, आम्हाला काही नाही, मग त्यांना इन्सेंटिव्ह आपण देतोय। आणि ज्यांचं थकलेलं होतं त्यांचं मागं माफ त्या ठिकाणी करण्यात आलं। म्हणजे ज्या ज्या गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्यातनं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे। वीज बिलाचे पैसे तसं बघितलं तर आम्ही वसूल करत नाही, ज्यांची परिस्थिती योग्य आहे तेच वीज बिल भरतायत। आता त्यांना कायमचं वीज बिलातनं मुक्त करण्याच्या करता सोलर वर चालणारे इलेक्ट्रिक पंप हे मोठ्या प्रमाणावर आम्ही देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर चालली। आमची जी गायरान आहेत त्या गायरान त्या गावाचं असेल तर त्याला एकरी 30,000 रुपये वर्षाला द्यायचे आणि नंतर दरवर्षी त्याच्यामध्ये काही टक्के वाढ आहे। आणि ती जमीन घेऊन तिथं सोलर पॅनल बसवायचे आणि दिवसा ह्या लोकांना वीज लागती, ती वीज तयार करून त्याच्यातनं ह्यांना रिलीफ द्यायचा। आत्ता काय होतं, विजेचं शॉर्टेज असल्यामुळं आठवड्यातले निम्मे दिवसात निम्मे दिवस रात्री असं आपल्याला ते करावं लागतं। त्याच्याऐवजी त्याला दिवसाच कशी देता येईल ह्याही करता मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी चाललेली आहे। तुमच्या जिल्ह्यात काही जमीन दिली का? किती 1000 एकर? बऱ्याचशा ठिकाणी मराठवाड्यातली तर जास्त येईल, कारण मराठवाड्यामध्ये बॅरन लँड बऱ्यापैकी, कारण दुष्काळी परिस्थिती असते। विशेषतः आवर्षण प्रवण जे तालुके आहेत त्या भागामध्ये जिथं पाणी नाही, कारण पाणी असणाऱ्या ठिकाणची जमीन घेऊन चालत नाही, जिथं आपल्याला कुसळाशिवाय काही उगवत नाही अशा प्रकारची जमीन आपण घेतो आणि तिथं झाडं नसली पाहिजे, कारण ते पॅनल। आणि आता नवीन टेक्नॉलॉजी पुढे आल्यामुळं पूर्वी 5 एकरात 1 मेगावॉट तयार व्हायची, आता 4 एकरात 1 मेगावॉट तयार होते। म्हणजे सुधारणा त्याच्यात होत चालल्या ह्या पद्धतीनं। आणि नेहमी आम्ही आवाहन करतो बाकीच्या बाबतीमध्ये कुणी तुमच्या जमिनीचे लिलाव करणार नाही,
तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घेऊ नका, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सवलती त्या ठिकाणी देतो, त्यांच्या मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच अंशी सवलती देतो, अशा अनेक बाबी करतो. ठीक आहे, धन्यवाद. अहो मला 10:30 वाजले ना, किती आहे? शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालंय आणि ते त्याला- उद्या रायगडावरून त्यांचं लॉन्चिंग करतात. ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना. आणखी एक प्रश्न असा आहे, उद्यापासून राज्यात रास्ता रोको सुरू झालेला होणार आहे. या बैठकीमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा, महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत यांच्यासह अजित पवार गटाचे आमदार उपस्थित